लोकमत। रवींद्र धंगेकर हे कसब्याचे आत्ता आमदार झालेले आहेत, पण त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या दुचाकीचा मोठा वाटा आहे। 15 वर्षांपासून धंगेकर नगरसेवक आहेत, मात्र रवींद्र धंगेकर यांना आलिशान सोडा साध्या 4 चाकीमधून मतदारसंघामध्ये फिरताना कुणी देखील पाहिलेलं नाहीये। बरं, ते नेहमी दुचाकीवरून मतदारसंघामध्ये फिरत असतात। त्यांच्या याच साधेपणामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावलेला आहे। पाहुयात ॲक्टिवावरचा हा ॲक्टिव्ह आमदार। पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाजवळ तोफखाना चौकातील या जुन्या 3 मजली इमारतीत नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकरांचं घर आहे। सध्याच्या काळात लौकिक अर्थानं असं घर आमदाराचं असतं का असा प्रश्न कुणालाही पडेल, पण धंगेकर या इमारतीत राहतात। रवींद्र धंगेकर यांना आमदार करण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो त्यांच्या या ॲक्टिवाचा। 2009ला नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून धंगेकर आपल्या मतदारसंघात फिरण्यासाठी कधीच 4 चाकी वापरत नाही। ते फिरतात कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर। त्याला कारणही तसंच आहे। 2 व्हीलरमध्ये फिरायचे हेच कारण की सर्वसामान्य नागरिक हा रस्त्याने भेटतो, बोलतो आणि त्याच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपण त्याचं काम करायला आपल्याला मदत होते। म्हणजे सगळीच लोक आपल्या मला भेटल्यानंतर लोकांना आठवलं आज काय काम आहे सांगा भाऊला। म्हणजे असं आहे की नसलं काम तरी तो आठवून मला काम सांगतो। आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही धंगेकरांचा नित्यनियम काही बदलला नाही। रोजच्या प्रमाणे ॲक्टिवावर बसून ते मतदारसंघात फेरफटका मारण्यासाठी निघाले। गंमत अशी की ज्या कार्यकर्त्याच्या गाडीवर ते बसले त्याच्या दुचाकीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। पण धंगेकरांना आधी ही अडचण नव्हती आणि आताही नाही। कार्यकर्ता कुणीही असो तो आपलाच असं म्हणून ते सहजपणे त्याच्या गळ्यात हात घालतात। खरं तर या निवडणुकीत हुईज धंगेकरची बरीच चर्चा रंगली, पण आता निवडणूक निकालानंतर कुणी विचारत नाही हुईज धंगेकर। हुईज धंगेकर रवी धंगेकर। मतदारसंघात धंगेकर जातील तिथे लोक गर्दी करतात। राजकारणातलं हे चित्र विरळ आहे। नव्यानं राजकारणात येणाऱ्या तरुणांना लोकसंग्रह कसा गोळा करायचा याचा धडा धंगेकरांनी घालून दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली एका छोट्याशा ब्रेकची, आम्ही लगेच परततोय।